नमस्कार, मी आलो शिंगारे. आज घडीला अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या ठिकाणी आहे. आज पालखीचा कार्यक्रम आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी खंडोबा रायाचं आपण माझ्यासोबत हे दर्शन घेऊ शकता. या ठिकाणी हजारो भाविक भक्त दर्शन घेत आहेत. आपण पाहू शकता माता भगिनी वृद्ध बाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा घ्या तुम्ही. महाराज मुखर्जी पालखी भंडारा हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्तगण उपस्थित आहेत. महिला सुद्धा यामध्ये सहभागी आहेत. आपण पाहू शकता महिला सुद्धा आहेत.
जय मल्हारचा गजर हे पूर्ण पालखी घेऊन येतोच भक्तगण. ही पालखी आहे. आपण माझ्यासोबत आपणही दर्शन घेऊ शकता. येळकोट येळकोट जय मल्हार. भंडाऱ्या क्विंटलानं भंडारा या ठिकाणी उधळल्या जातो. आपण पाहू शकता. भंडारा उघडूनही कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. हे पाहू शकता आपण देवाची किमया. आमचे मित्र पत्रकार बांधव ठिकाणी पालखी घेऊन 5 प्रदक्षिणा या ठिकाणचं घालण्यात येत आहे. 5 प्रदक्षिणा घालतात. आपण पाहू शकता की भक्तगण किती उत्साहामध्ये या ठिकाणी पालखी घेऊन जात आहेत. ही परमेश्वराची किमया म्हणावं लागेल. आपण पाहू शकता या ठिकाणी भक्तगण येतात या खंडोबारायाच्या दर्शनासाठी. आपण पाहू शकता पालखी आहे. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्यावं.
या ठिकाणी मंदिरातून पालखी बाहेर निघालेली आहे, आपण पाहू शकता. रामराम साहेब. रामराम. या ठिकाणी भक्तगण पालखी घेऊन निघालेले आहेत. मंदिराच्या बाहेर गावामध्ये पूर्ण गावामध्ये मिरवणूक होत आहे. या ठिकाणी लागलेली दुकानं राम 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 राम. चप्पलचे दुकानं, खेळण्याचे दुकानं, भांड्याचे दुकानं पाहू शकता आपण. खूप असा चांगला असा जत्रा भरलेली आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे दुकानं आहेत, खेळणे आहेत, भांडे आहेत, कुल्फीचे गाड्या आहेत. या ठिकाणी आहेत. चोरंबा या ठिकाणी किती वर्षापासून ही यात्रा भरती मामा? बरं, हे जे इथले जे हिंदू पद्धतीनं जे रीतिरिवाज चालते यामध्ये तुम्ही काही सहकार्य करता का, सामील होता की नाही? हा, सामीलच होतो. कार्यक्रम सामील होतो. सगळ्यासोबत तुम्ही सहभागी होता. जे काही पालन, जे काही इथले नियम आहेत, अटी येतात, त्याच्या संदर्भामध्ये काही सांगू शकता का? तुम्हाला जी माहिती आहे ती. हो, सांगतो माहिती थोडी. काय काय असते या ठिकाणी? आता या ठिकाणी पहिल्यानं वारू येतात, पालखी येते, आता जत्रा राहते 5-6 दिवस. सगळेजण मिळून मिसळून काम करता का? हो, मिळून. पण पाहिलं या ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी सर्व मिळून मिसळून या यात्रेमध्ये माता भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, बाल सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि हीच ती यात्रा ज्या ठिकाणी आज चोरंबा या ठिकाणी भरलेली आहे, पालखी निघालेली आहे. यामध्ये कुठल्याही जातीपातीचं राजकारण नसून या ठिकाणी फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म आपल्यासोबत मुस्लिम बांधव होते. असेच कार्य आपल्या हातून घडावं एवढंच बोलतो. शुभेच्छा देतो. व्यवस्था हनुमान देवीचं मंदिर, या बाजूला दर्गा सुद्धा आहे. आणि या ठिकाणी गावामध्ये सर्वजण अशा पद्धतीनं लहान लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत हे वारूचा खेळ खेळते वेळेस लहान लेकरापासून बघू आपण पूर्ण रस्त्यावरती लहान मोठे होऊ शकता आपण. अर्धापूरच्यातली सगळ्यात मोठी यात्रा चाललेली. दर्शनासाठी माता बसल्या असता पालखीच्या दर्शनी. या ठिकाणी सर्व भक्तगण माता माऊल्या लहान दर्शनासाठी वजन आतुरतेनं वाट पाहत बसलेले आहेत भक्तगण. अर्धापूर तालुक्यातीलच नाही तर अन्य ठिकाणाहून, अन्य जिल्ह्यातून, संबंध महाराष्ट्रातून भक्तगण या ठिकाणी पाहू शकता.
एक भव्य असा मुद्दा टाकण्यात आलेला आहे भक्तांना थांबण्यासाठीच. लहान लहान लेकरं पालखीच्या इकडून तिकडे देत आहेत, खालून देत आहेत. पुन्हा तिला लहानाचा वेढा मारून परत केले जात आहे. होऊ शकता वेगवेगळ्या तिचे ठिकाणी पालखी निघालेली आहे. भंडारा पूर्ण गाव उधळल्या जात आहे. की संबंध गावातून फिरून मंदिराकडे येणार आहे. आमच्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या. एअरपोर्ट जय मल्हार. अशाच विविध बातम्या पाहण्यासाठी भाग्यशेष या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब विसरू नका. जय जय महाराष्ट्र. पुन्हा सर्वांना सर्व भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. येळकोट जय मल्हार.
संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये हे लोक झोपलेले आहेत. या पालखीच्या आशीर्वादासाठी हे भक्त यांनी झोपलेले आणि भक्तगण आपल्या पद्धतीनं जेवढी मदत होईल तेवढी मदत या ठिकाणी देत आहे. त्याची पावती सुद्धा दिल्या जात आहे. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण या ठिकाणी ज्या पद्धतीनं जे दान करता येतील ते दान करत आहेत. आर्थिक बाबतीत असतील, अन्नधान्य असतील, सोनं चांदी असतील, जे काही आहे ते दान करत आहेत. आपण जाणून घेऊन या ठिकाणी बसलेले भक्त या ठिकाणी ज्या आज भंडारा उधळण्यात आलेला आहे, पालखी निघण्यात आलेली आहे. श्री खंडेश्वराचे 19 तारखेला मंदिरामध्ये देव येतात आणि 20 तारखेची पालखीची मिरवणूक होती. त्याच्यानंतर आज संध्याकाळच्याला डान्स व जागरणाचा कार्यक्रम असतो आणि उद्या त्याला कुस्त्या आहेत. त्यानंतर महाप्रसाद शंकरपट आहे, तसाच क्रिकेट पण चालू आहे आणि संध्याकाळच्याला आज रात्रीला डान्स पण असते आणि असे भाविक भक्त भरपूर येतात आणि हे प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. आपण जर पाहून घेतलं की या ठिकाणी कशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. सर्वांना पुन्हा पुन्हा मी खंडेरायाच्या दर्शनास आलेल्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला. जय हिंद, जय महाराष्ट्र.